बुधवार की सुबह जलगांव जिला अस्पताल के मुख्य गेट के पास एक 100 फुट ऊंचे पेड़ पर एक पक्षी के पतंग के मांझे में फंसे होने की जानकारी वन्य जीव संरक्षण संस्था के सदस्य वासुदेव वाड़े को एक नागरिक ने फोन पर दी। ये पक्षी शिकरा जाति का शिकारी पक्षी था और वो पिछले 6-7 दिनों से इस ऊंचे पेड़ पर मांझे में फंसा हुआ था। इतने दिनों तक बिना अन्न पानी के होने के कारण वो बेजुबान जीव तड़प रहा था। संस्था के सदस्य योगेश गालफड़े और वासुदेव वाड़े ने तुरंत महानगर पालिका के अग्निशमन विभाग को इस घटना की जानकारी दी। अग्निशमन विभाग ने तत्काल हाइड्रोलिक गाड़ी लाकर बचाव कार्य शुरू किया और इस पक्षी को सुरक्षित नीचे उतारा। उपचार के बाद प्राकृतिक आवास में मुक्त इतने दिनों तक अन्न पानी के बिना रहने के कारण ये पक्षी बहुत कमजोर हो गया था। पशु चिकित्सा अधिकारी डॉक्टर नीलेश चोपड़े ने इस पक्षी का तुरंत उपचार किया। उपचार के बाद उसकी हालत स्थिर होने पर उसे प्राकृतिक आवास में छोड़ दिया गया। इस बचाव कार्य से एक बेजुबान जीव को जीवनदान मिला है और वन्य जीव संरक्षण संस्था तथा अग्निशमन दल के कार्य की सराहना हो रही है। अग्निशमन विभाग के वाहन चालक देवीदास सुरवाड़े के साथ साथ अश्वजीत धरडे, रोहिदास चौधरी और विजय पाटिल ने महत्वपूर्ण सहयोग किया। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगाव। 10 मिनिट पूर्वी अग्निशमन विभागात आणि पर्सनल मला पण वन्यजीव संस्थेच्या सदस्यांच्या इकडून गालफाडे आणि वाडे सरांच्या इकडून फोन आला की शिकरा जातीचा पक्षी हा सिव्हिलच्या गेटवरती झाडावरती अडकलेला आहे। मी आणि अग्निशमन अधिकारी आमचे शशिकांत बारी साहेब यांनी तात्काळ विद्युत विभागाची मनपा विद्युत विभागाची लॅडर बोलवून सदर पक्षीला जीवदान दिलेलं आहे। तसंच त्या पक्षी काही एवढं त्याचा म्हणजे प्रकृती एवढी काही खालावलेली नाही आहे। पक्षी सुखरूप फायर टीम आणि वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून रेस्क्यू करण्यात आलेला आहे। आता वन्यजीव संस्थेचा कॉल आता 10 मिनिट पूर्वी आला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नागरिकांनी सांगितलं की 7 ते 8 दिवसापासून होता। आमच्या इकडे कॉलची नोंद आता झालेली आहे 10 मिनिट पूर्वी। वन्यजीवच्या संस्थेच्या सदस्यांच्या इकडे आम्ही सुपूर्द करत आहे आणि ते पुढील उपचार त्यांचा करतो। माझं अश्वजीत धरडे नाव आहे। मी मनपा अग्निशमन विभागात फायरमन म्हणून कार्यरत। आज सकाळी 8 वाजता साधारण सिव्हिल हॉस्पिटलच्या एका नागरिकाचा मला फोन आला की सिव्हिल हॉस्पिटलच्या एका उंच झाडावर एक पक्षी अडकलेला आहे आणि तो 7 ते 8 दिवसापासून निघण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला निघता येत नाही। तर मी आणि माझी टीम वन्यजीव संरक्षण समितीचे सदस्य योगेश गालफडे आम्ही दोघांनी येऊन पाहिली तर तो माझ्यामध्ये अडकलेला तो पक्षी होता, तो आमच्या प्रयत्नाने निघाला नाही। तर शेवटी आम्ही महापालिकेच्या टीमला पाचारण केले आणि त्यांनी येऊन त्यांची जी मोठी शिडी आहे त्याच्यानी आणून त्या पक्षाला जिवंत वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो जिवंत वाचवला। त्याची प्रकृती ठीक आहे, परंतु त्याला तरी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नेऊन त्याच्यावर उपचार करून मग त्याला नैसर्गिक अवस्थेमध्ये आम्ही सोडणार आहोत। जवळजवळ 7 ते 8 दिवसापासून तो अन्न पाण्यापासून तिथे माझ्यामध्ये अडकलेला होता।